शत्रुत्रास असणाऱ्यांसाठी गुरुचरित्रातील गुप्त उपाय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. संकटांची सुरुवात आणि सायनदेव. आयुष्यात जेव्हा शत्रूंचा विनाकारण त्रास वाढतो तेव्हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय एक प्रभावी उपाय म्हणून कार्य करतो. श्री गुरूंचे अनन्य भक्त सायनदेव हे एका क्रूर यवन राजाच्या सेवेत होते. तो यवन राजा अत्यंत दृष्ट वृत्तीचा होता. तो दरवेळी एका ब्राह्मणाला आपल्या राजवाड्यात बोलावून घेत असे आणि त्याची हत्या करत असे. जेव्हा सायनदेवांची पाळी आली तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले. आपला मृत्यू जवळ आला आहे असे त्यांना वाटू लागले. संकटांच्या या काळात त्यांना केवळ आपल्या सद्गुरूंची आठवण झाली आणि ते धावत श्रीगुरूंकडे गेले. भाग 2. श्रीगुरूंचे अभय आणि आदेश. सायनदेव जेव्हा व्याकुळ होऊन श्रीगुरूंच्या चरणी शरण गेले तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना धीर दिला. श्रीगुरू सायनदेवांना म्हणाले, तू मुळीच घाबरू नकोस. त्या क्रूर यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाकडे करणार नाही. तू तिथे जाऊन पुन्हा सुखरूप माझ्याकडे परत येशील. श्रीगुरूंचे हे शब्द सायनदेवांच्या मनात विश्वासाचे बीज पेरणारे ठरले. गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून सायनदेव त्या क्रूर राजाला भेटण्यासाठी निघाले. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात जाण्याचे धैर्य त्यांना केवळ गुरूंच्या एका आशीर्वादामुळे मिळाले होते. हे या प्रसंगाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. भाग 3. राजदरबारातील अद्भुत चमत्कार. सायनदेव जेव्हा यवन राजाच्या दरबारात पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना वाटले की आता सायनदेवांचा अंत नक्की आहे. परंतु जसे सायनदेव राजासमोर उभे राहिले तसा एक अकल्पनीय चमत्कार घडला होता. जो राजा इतरांना मारण्यासाठी ओळखला जात असे तो सायनदेवांना पाहताच प्रचंड भयभीत झाला. सायनदेवांच्या रूपात त्याला काहीतरी वेगळेच तेज दिसले. ज्याला पाहून लोकांची गाळण उडत असे तो क्रूर यवन राजा सायनदेवांना पाहून थरथरायला लागला. हे सर्व केवळ श्रीगुरूंच्या संकल्पाने घडत होते, ज्यांनी सायनदेवांना अभय दिले होते. भाग 4. राजाची शरणागती आणि माफी. अत्यंत अहंकारी असलेल्या त्या यवन राजाने सायनदेवांना पाहताच चक्क त्यांचे पाय धरले. तो राजा सायनदेवांना गयावया करून म्हणाला, तुला येथे कोणी पाठवले आहे? तू इथून तातडीने परत जा. राजाच्या मनात सायनदेवांबद्दल विलक्षण आदर आणि भीती निर्माण झाली होती. तो राजा ब्राह्मणांना मारत असे. तोच राजा आता सायनदेवांची क्षमा मागत होता. सायनदेवांच्या पाठीशी असलेल्या सद्गुरूंच्या शक्तीमुळे शत्रूची सर्व शस्त्रे आणि त्या क्रूर स्वभाव गळून पडला होता. शत्रूचे हृदय परिवर्तन होण्याचा हा सर्वात मोठा पुरावा श्री गुरुचरित्रात मिळतो. भाग 5. सायनदेवाचा सन्मान आणि परतीचा प्रवास. यवन राजाने सायनदेवांना केवळ सोडलेच नाही तर त्यांचा सन्मान केला. त्याने सायनदेवांना वस्त्रे आणि अलंकार देऊन सन्मानाने परत पाठवले. सायनदेव सुखरूप तिथून निघाले आणि पुन्हा श्रीगुरूंच्या चरणी आले. श्रीगुरूंनी आधीच सांगितल्याप्रमाणे सर्व काही घडत होते. शत्रू कितीही शक्तिशाली आणि क्रूर असला तरी गुरूंची कृपा असेल तर तो काहीही करू शकत नाही. हे या प्रसंगातून सिद्ध झाले. सायनदेवांचा हा अनुभव आजही लाखो भक्तांना शत्रुत्रासातून मुक्त होण्यासाठी प्रेरणा देतो आणि मनातील सर्व भीती दूर करतो. भाग 6. गुरुवारचा विशेष सेवा विधी. जर तुम्हाला शत्रूंचा खूप त्रास असेल किंवा मनात सतत भीती राहत असेल तर हा प्रभावी उपाय अवश्य करावा. कोणत्याही एका गुरुवारी दत्तगुरूंच्या मंदिरात जावे. तिथे गुरूंना मनोभावे हार आणि फुले अर्पण करावीत. हार फुले अर्पण करताना श्री गुरूंचे ध्यान करावे
ज्यांच्या पाठीशी दत्तगुरू उभे राहतात त्यांचा शत्रू कधीही पराभव करू शकत नाही. ही सेवा श्रद्धेने केल्यास तुमच्या सभोवतालची नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते. गुरुवारची ही भेट तुमच्या आणि दत्तगुरूंच्या नात्याला अधिक घट्ट करते. भाग 7. पिवळ्या वस्त्राचे अर्पण. या उपायामध्ये पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. गुरुवारी मंदिरात जाताना जमले तर दत्तगुरूंना एक पिवळे वस्त्र अर्पण करावे. पिवळा रंग हा गुरुतत्वाचे प्रतीक मानला जातो. वस्त्र अर्पण करताना मनात हा भाव ठेवावा की श्री गुरु आपल्याला आपल्या सर्व संकटांपासून वाचवत आहेत. जसे श्री गुरूंनी सायनदेवांना वाचवले तसेच ते आपल्यालाही शत्रूच्या तावडीतून मुक्त करतील. ही साधी पण प्रभावी कृती भक्ताच्या जीवनात संरक्षणात्मक कवच निर्माण करते. भक्ती आणि श्रद्धेने दिलेले हे वस्त्र श्री गुरु स्वीकारतात. भाग 8. 14व्या अध्यायाचे रोज वाचन. या उपायाचा सर्वात मुख्य भाग म्हणजे श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय. रोज न चुकता या अध्यायाचे वाचन करावे. या अध्यायात सायनदेवांच्या सुटकेचे प्रत्यक्ष वर्णन असल्याने त्याचे वाचन करणाऱ्याला शत्रुभयापासून मुक्ती मिळते. वाचन करताना शब्द स्पष्ट असावेत आणि चित्त एकाग्र असावे. हा अध्याय केवळ वाचायचा नसून त्यातील सायनदेवांची निष्ठा आणि गुरूंचे सामर्थ्य अनुभवणे आवश्यक आहे. रोजच्या वाचनामुळे तुमच्या मनात निर्भयता निर्माण होईल आणि शत्रूचा त्रास आपोआप कमी होऊ लागेल. असा हा अद्भुत अनुभव आहे. भाग 9. वाचनाचे नियम आणि सातत्य. 14व्या अध्यायाचे वाचन करताना काही साधे नियम पाळणे आवश्यक आहे. रोज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी बसून वाचन केल्यास त्याचे फळ अधिक लवकर मिळते. वाचनापूर्वी दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा आणि प्रार्थना करावी. वाचनात खंड पडू देऊ नये. शक्य असल्यास 11 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ हे वाचन सुरू ठेवावे. सातत्य हे कोणत्याही साधनेचे यश असते. जसजसे तुम्ही या सर्व अध्यायांचे पठन कराल तसतसे तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या वागण्यात बदल जाणवेल किंवा ते तुमच्या मार्गातून बाजूला होतील. भाग 10. मानसिक शांती आणि शत्रू पराभव. या उपायाचा परिणाम केवळ बाह्य शत्रूंवरच नाही तर आपल्या मानसिक स्थितीवरही होतो. जेव्हा आपण 14वा अध्याय वाचतो आणि दत्तगुरूंची सेवा करतो तेव्हा आपली आंतरिक शक्ती वाढते. आपली भीती नष्ट झाल्यामुळे शत्रूची शक्ती आपोआपच दुबळी पडते. यवन राजा जसा सायनदेवांना पाहून घाबरला तसेच तुमचे विरोधकही तुमच्या तेजासमोर टिकणार नाहीत. श्री गुरूंचे संरक्षण कवच तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. हा उपाय केल्याने घरात शांती लाभते आणि कामातील अडथळे दूर होऊन विजय प्राप्ती होते. भाग 11. फलश्रुती आणि समारोप. श्री गुरुचरित्रातील हा 14वा अध्यायाचा उपाय शत्रुपीडेसाठी रामबाण उपाय मानला जातो. गुरुवारी हार फुले आणि पिवळे वस्त्र अर्पण करून रोज अध्याय वाचल्याने श्री गुरूंचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतात. श्रद्धा आणि संयम ही या उपायाची 2 महत्त्वाची सूत्रे आहेत. सायनदेवांप्रमाणे तुम्ही श्री गुरूंच्या चरणी स्वतःला झोकून द्या. मग कोणतेही संकट तुमचे नुकसान करू शकणार नाही. श्री गुरुदेव दत्त हा उपाय श्रद्धेने करा आणि आपल्या जीवनातील सर्व शत्रुबंधनातून मुक्त व्हा. श्री गुरूंचे स्मरण हाच सर्वात मोठा आधार आहे.